तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं विनायक दादा भानुवसे या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आजचा मुद्दा असा आहे, आजचा मुद्दा म्हणजे मुद्दाच नाही तर तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलोय. आणि नवीन घेऊन आलोय म्हणजे आपण काहीतरी विषय टॉपचा असणार. तर मित्रांनो आपलं तू सांग मी सांगू. सांगा तुम्ही. रविवारी काय रविवारी रविवारी किती तारीख किती काय रविवारी 1 2 3 4 5. बरं किती काही म्हणा तारीख पाच, तुम्हाला पाच. आता सांगूनच टाकतो. रविवारी सांगा लवकर. खुशखबर आहे मित्रांनो, रविवारी सकाळी आपलं काय येतंय, नवीन सॅड सॉन्ग. सॅड सॉन्ग येतं आणि त्याच्यामध्ये ऍक्टिंग कशी वाटते, म्हणजे आम्ही ऍक्टिंग केली त्यात कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा बघून. नवीन sad song आणि येतंय. त्यात काय तर नवीन करायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक नवीन वारीनच काहीतरी वेगळं म्हणजे हात लागते, ती मैत होती काय ना काय होतंय, पण ह्याच्यामध्ये जरा वेगळं केलं. वेगळंच केलंय. आणि असं दाखवलंय की त्यात मुलगी धोकेबाज नसती किंवा मुलगा धोकेबाज नसतो. त्याच्यामध्ये आम्ही असं दाखवलंय की मुलीला सुद्धा माझ्यासोबत लग्न करायची इच्छा होते. तुम्ही सगळे सस्पेन्स इथं सांगायला नाही सांगतोय, बघणार का नाही तुम्ही? नाही ते मिसेस पण नाही सांगत. मुलीला सुद्धा माझ्यासोबत लग्न करायची इच्छा होती, पण असं काय करतं की तिला माझ्यासोबत लग्न करायला म्हणजे मजबूर होतं की लग्न न करण्यासाठी. माझं हिचं लग्न होत नाही त्या गाण्यात सुद्धा, त्या गाण्यात किंवा हिचं दुसऱ्या मुलासोबत सुद्धा होत नाही, हळद बी लागत नाही, मैत बी होत नाही. मग गाणं झालंय तरी सॅड गाणं कसं झालंय ते आता तुम्हाला गाणं गाणं बघितल्यानंतरच कळेल. ते पण रविवारी सकाळी 10 10 वाजता विनायक दादा भानवसे या युट्यूब चॅनलवरती गाणं रिलीज होत आहे. सर्वांनी भरभरून प्रेम द्या अशी अपेक्षा करतो तुमच्याकडनं मित्रांनो. कारण 3 ते 4 महिन्यात आपलं गाणं यायला लागलंय 3-4 आणि महिने. भरपूर दिवस झालं जरा डिप्रेशन मध्ये पण होतो डिप्रेशन आम्ही. मध्ये म्हणजे टेन्शन मध्ये होतं की अजून खूप जण विचारतात फोन करून की ताई तुमची आयडी आली का. तर आयडीचं काम चालू आहे अजून तर काय आली नाही, पण आयडीचं नाव घेतलं का इमोशनल होते. त्याच्याबरोबर हिच्या भावना अटॅच झालेल्या आहेत, म्हणजे नाही का इंग्लिश जास्त बोलता येत नाही आम्हाला, तसलं काय बोलता येत नाही जास्त. अटॅचमेंट चालतं तिचं आयडी सोबत, नातं एक मजबूत झालं. त्याच्यावर तिची फॅमिली होती एवढी, तिनं 1.2 मिलियन ते 13 लाख म्हणजे 13 लाख माणसं फॅमिली सध्या आमच्यापासून लांब गेले. तिचं तिला वाईट वाटतंय आणि डोळ्यातनं अश्रू तिचं येतात. पण सो आज आम्ही चाललोय पुण्याला, काही आयडीसाठीच चाललोय, आयडी संदर्भातच चाललोय. आपण दिली एक दोघापाशी एक जणापाशी दिली कामाला आयडी, पण अजून काही रिस्पॉन्स नाही आला. पण बघू काय होतंय गेल्यानंतर, आता आम्हाला कळलंच. मग नाहीतर एक काहीतरी निर्णय घ्यायला लागला. खरं तर आम्ही व्हिडिओ काढलेला ह्याच्यासाठी काढायला गेलो की आमचं नवीन सॅड सॉंग येते, पण त्या आयडीचा विषय निघाला जरा मी इमोशनल झाले. बाकी काय नाही. तर पहिलं जसं गाण्याला तुम्ही आमच्या सपोर्ट केला, एवढे तुमचं प्रेम मिळालं, तसंच ह्या पण गाण्याला प्रेम द्या. तुमचे सपोर्ट करा तुम्हाला आवडल्यावर तुमच्या. आणि असं नाही की गाणं की काय रॉंग आहे, तुम्ही फॅमिली सोबत बघू शकता. आजपर्यंतची गाणं माझी कधीच तुम्ही रॉंग बघितली नाही, सगळे बघणार पण नाही. आणि सगळे फॅमिली सोबत बघेल असं गाणं छान झालंय. आम्ही बघितलंय, कारण की पोस्ट करायच्या आधी आम्ही बघतो. पण तुम्ही कसं त्याला प्रेम देता हे आम्हाला बघायचं. आणि भरभरून सपोर्ट करा. खूप 3-4 महिन्यात आम्ही गाणं शूट करून पोस्ट केलंय, कारण की टेन्शन मध्ये होतो. म्हणजे हॉटेलचं म्हणा, आयडीचं म्हणा, दुसरं काय हॉटेल तर चालू करायचंच आहे, पण जरा थोडं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही गॅसच्या टाक्यांचा, मग हॉटेल चालू करू. खूप जणांचे फोन येतात तर रिस्पॉन्स देता येई नाही, कारण की टेन्शनमध्ये असल्यामुळं, जरा शूटमध्ये बिझी असल्यामुळं. आणि म्हणजे हॉटेलचं चालू करणार होतो आम्ही 1 तारखेपासून, आजपासूनच चालू करणार होतो, पण गॅस टाकीचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही चालू केलं नाही. खूप जणांचे फोन येतात की चालू करणार होता, काय झालं. आणि नंबर दिल्यामुळे ते नंबरचा काय प्रॉब्लेम झालाय की नंबर दुसरीकडे गेलाय, फोन दुसरीकडे लागतोय. नंबर दुसरीकडे गेलाय ती, त्यामुळे फोन दुसरीकडे लागतोय. तर मित्रांनो आपलं नवीन गाणं येतंय, त्याला भरभरून प्रेम द्या. आणि आपल्या हॉटेल आपण चालू करणार आहे, लवकरच करणार आहे, तर त्याला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्या. आणि आजपर्यंत नाही का हॉटेलचं जरा काय जणांना क्वालिटी आवडली नसेल किंवा काय भरपूर जणांना आवडली, पण ठराविक जण असते की तुमच्या हॉटेलला येऊन गेलो असं म्हणणार आणि मायापाशी आल्यावर वेगळं बोलणार, तिकडं दुसरीकडे वेगळं बोलणार, असं त्यांचं. तर त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. सो तुम्ही परत नाही या दादा, की जे करून आमच्याकडं काही चुकी झाली असेल ती नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्कीच त्यात चेंज करून भेटेल. आणि मान्य आहे, जर आम्हाला तुम्ही सांगत जावा, हॉटेलमध्ये आला तर तुम्ही काय चेंज सांगत जावा, तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही नक्कीच चेंज करू. आणि मित्रांनो खरं तर हा व्हिडिओ काढायला लागलो गाण्यासाठी, ही चालली आयडीकडे, मी चालू आहे हॉटेलकडे. आणि गाणं मस्त शूट झालंय, गाण्याचं शूट मस्त झालंय.
एन्जॉय करत गाणं वाईट एका गोष्टीच वाटतं की आता आपली आयडिया आपल्यासोबत मोठी नाही, हम्म. तुमच्यापर्यंत पोहोचत होतं लवकर. म्हणजे सगळ्यांपर्यंत पटकन व्हिडिओ पोहोचायचे ना. खरं मिस करते त्या आयडीला. खूप जणांचं असं म्हणणं आहे की ताई त्या आयडी गेली पण तुमच्या अंगातली कला गेली नाही. पण असतं नाही की इमोशनल अटॅचमेंट असतं त्या एका म्हणजे आता व्यक्तीसोबत असतं, काही कुणाचं एखाद्या वस्तूसोबत असतं, कशासोबत पण असतं की ते आपण त्याला इमोशनल अटॅच झालेला असतो. आणि ती वस्तू आपल्यातनं हरवली किंवा दूर गेली तर थोडं इमोशनल होतं माणूस. 5 वर्ष झालं सोबत आहेत ना. माझी 5 वर्षाची मेहनत आहे आणि मी ह्याच्या आधी पण म्हणलं की मला ह्या क्षेत्राची आवड नव्हती. आता पण मी अजून म्हणून टाळाटाळ करते आयडी गेल्यापासून. मला नको वाटतं व्हिडिओ काढायला. तरी तुम्ही तिच्या नवीन आयडीला भरभरून प्रेम दिलं. 90,000 फॉलोअर्स होत आले तिचे. होत आलेत त्याचे. तर असंच प्रेम राहू द्या. आणि मित्रांनो, आमच्याकडून काय चुकलं तर आम्हाला सांगत जाऊ नका, पण वाईट बोलत जाऊ नका. कारण का सांगत जाऊ आपण, वाईट बोलत जाऊ नका हो असं म्हणा. हा, मग मी काय म्हणलो का? सांगत जाऊ नका म्हणला तू. इमोशनल झाले मी. आम्ही तर खरं तर व्हिडिओ काढत होतो की आमचं नवीन सॅड सॉन्ग येतं त्याच्यासाठी. आता मी 2-3 वेळा आमचं बोलणं झालं की आम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ काढतोय. काय बोलावं सुचना. रंड्याच्या ह्याच्यात व्यस्त आहे ना हे तू. इमोशनल झाले जरा मी. त्यामुळे मला कळ नाही नेमकं काय बोलावं काय नाही. गाण्याचं पहिलं अंतरा म्हणतो, जाऊ दे मोकळा. तुझ्यापासून दुरावा ग नाही सण होत मला. आवाज जरा खराब आहे, समजून घ्या. जरा नाही लयच खराब आहे. जीव गेला माझा जरी नाही विसरणार तुला. जीव गेला माझा जरी. काय सांगू काय सॅड सॉन्ग करताना मला असं रडू येतं, पण जेव्हा माझं रडायचं सीन असतं मला रडूच येत नाही. मला लय हसू येतं, सगळे वैताग. तर मित्रांनो, त्यातलं प्रत्येक कडवं व्हायरल होण्यासारखं आहे आणि प्रत्येक कडव्यावर रील्स बनवण्यासारखं आहे. गोड समावाची तू ग निघाली गदार प्रीतीच्या घराच मैत्रिणीनं तुम्हाला पण एक सांगायचं, आता हे मेल व्हर्जन आहे, जर ह्याच्यातलं फिमेल व्हर्जन आणायचं असेल तर नक्की कमेंट करा. फिमेल व्हर्जन मध्ये सुद्धा टॉपचा विषय टॉपचा विषय होईल. कारण की गोड स्वभावाचा तू रे निघाला गद्दार प्रीतीच्या घराच तू रे मोडल दार. असं त्या मित्रांनो, आज आम्ही हसतोय, कधी रडतो कधी हसतो. रडतोय रडत रडत हसतोय. तुम्हाला वाटत असेल की नाही का पहिले रडायचे व्हिडिओ होते ते माझे तर बंदच आहेत सगळे. सो कोणी कमेंट निगेटिव्ह करू नका आणि आमचं मन दुखू नका. आम्ही तुम्हाला नाही का काय काय आता सॉन्ग करायला मला कमीत कमी 3 ते 4 दिवस जातात मित्रांनो. आम्ही त्यात पैसा लावतोय. काय गाण्यात आम्हाला प्रॉफिट होत नाही, काय गाण्यात प्रॉफिट होतोय. ब्लॉगिंग करत होतो मध्ये, ब्लॉगिंग करताना तुम्ही म्हणला दादा ताईला रडवू जाऊ नका. मग आता मी गाण्याच्या माध्यमातून रडवतोय. तर चला, आज चाललोय पुण्याला मी आपल्या आयडीसाठी. काय माहिती कधी ती आयडी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या सोबत राहू दे, नक्कीच आयडी येईल. आणि स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो मी, ज्यांनी मला सपोर्ट, ज्यांनी माझ्यावर प्रेम करते त्यांचं सगळ्यांचं चांगलं होऊ द्या आणि कधीच त्यांना नाही का कुठल्या गोष्टीचं कमी पडू नये हे स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठला चरणी सुद्धा प्रार्थना करतो. तर मित्रांनो, असंच प्रेम राहू द्या. आणि रविवारी सकाळी गाणं बघायला विसरू नका. सकाळी 10 वाजता गाणं येते विनायक दादा बानवसे ह्या YouTube चॅनलवरती. तर जय महाराष्ट्र.